我想好久多还没回来过。ayo atau boleh cap tu masih cap dia Boleh mas side. हाँ सोडिया स्टार्ट आता काय येऊन पण फाटी लो पटी नाही बस ओके चालू करता सगळ्यांक तुमका येवकार आम्ही आयज गोयची सगळ्यांक व्हडली रिजनल पॉलिटिकल पार्टी परत फोकस करता रिजनल पॉलिटिकल पार्टी की आम्ही ऑफिस बेरर्स आणि सगळे मेंबर्स आणि सगळे जे आमचे बाकीचे विंग्स आहात त्याचे मेन सगळे मेंबर्स येल्ले आसा काही रिजना खातीर आमचो जनरल सेक्रेटरी आयज पावलो ना मात तेका आम्ही इन्फॉर्म केला त्याचे सगळे आम्ही अप्रुवल घेऊनच हे सगळे आयज प्रेस ब्रीफिंग करता काल जेन्ना आम्ही पहिले जे 6:30 सुमार हांव ऑफिसान काल आसलो आणि पार्टीचे काम करतालो त्याच्या नंतर आम्ही पहिले की मिडियाचेर एक न्यूज आउट झाली की एक नोटीस ऑर्डर पेस्ट केला म्हणून ती ऑर्डर तुमका माझ्या सायडीक दिसता आणि त्याच्यानंतर सुमारे रातचे 1 आणि एक न्यूज येयली की न्यूज तशी येवंक ना मात एक पेजीचेर आउट झाले की ऑफिस ते सील जाला म्हणून म्हणजे लॉक ओपन करता पळय ते सील केला आणि हांगसर तेंच्यांनी सील मारलेले आसा हे सगळे चोरयांनी जाल्ले आसा अनऑथरायज जाल्ले आसा अनऑफिशियल जाल्ले आसा रॉंग पद्धतीन जाल्ले आसा आणि हे करपी सगळे विरेश बोरकार हा तो स्वताक नॅशनल प्रेसिडेंट म्हणटा रिजनल पार्टीचो आणि ती ऑर्डर दिला तेजेर त्यांनी बरयल्ले आसा की हे पार्टीचे खंय टेम्पररी ऑफिस तुमकां सगळ्यांक खबर आहा 2 वर्सां पयलीं आमकां ऑर्डर मेळिल्ली आसा इलेक्शन कमिशनाची की हे आमचे आसा ते म्हणजे रजिस्टर्ड ऑफिस मेन ऑफिस गोंयान पार्टी रजिस्टर्ड आसा पयलीं ती बिचोली मारली आणि आता मागीर ते चेंज करून आम्ही खूप त्रास तेका डॉक्युमेंटेशन केले प्रोसेस केले आणि ते मागीर चेंज केले आता तो सो कॉल्ड नॅशनल प्रेसिडेंट म्हणटा तेका खबरूच ना पार्टीचे रजिस्टर्ड ऑफिस खंय ते तो नॅशनल प्रेसिडेंट म्हणटा तेजे नॅशनल ऑफिस खंय आसा हो तेका हांव पयलीं विचारता प्रश्न वास्को आसा कुमारजुवा आसा काय कुडका आसा ते तिने आमकां सांगचे हे तेका खबर आसा हे 3 ऑफिसां हांवें कित्याक सांगला ती कित्याक तेका संवय आसा लोकांच्या घरांनी वचपाचे आणि अशेंच सील मारपाचे कित्याक घरांनी वचून सील मारले जाल्यार तो कितें करता घरा भितर आणि कशें करता ते कोणाक कळना दार ओपन दवरल्यार ते कळटले हे सगळे कमेंट्स कितलेशे त्याचे पोस्टर आणि आमच्या व्हिडिओचेर येयल्लेत आहा तर तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करचे पार्टीचे अशे सील वास्कोय तुमकां मेळटले आणि कुडकाय मेळटले कुमारजुवाय मेळटले आणि मातशे तुमकां ते कदंबा प्लॅटरूय मेळटले एक थंयसर काळो चोड आसता रातचे अडेजांक ताका स्वप्नां येता आणि तो प्रकट जाता आपूण नॅशनल प्रेसिडेंट म्हणटा आणि तुम्ही तेजे एक्सेप्ट करता आणि आम्ही तेजेर क्लॅरिफिकेशन दिला तुमकां सांगला नॅशनल प्रेसिडेंट तो न्हू म्हणून आयजूय परत सांगता आणि तुमच्या मार्फत त्यांनी आयजूय एकूय प्रेस कॉन्फरन्स घेवंक ना स्पेसिफिक मीडिया बाईट त्यांनी दिला मात प्रेस कॉन्फरन्स त्यांनी जशें आमी घेतला बोल्डली
की आम्ही सत्याच्या वाटेन आसा खरे आसा तो चुकता म्हणून तो लुपोन एक इंटरव्ह्यूज दिता. तेका आम्ही सांगलेले की तो नॅशनल प्रेसिडेंट कसो, हे क्वेश्चन तेका विचारा तुम्ही. तो नॅशनल प्रेसिडेंट केन्ना जालो? 2000 पार्टी रजिस्टर नोव्हेंबर 2021 झाला. त्याच्या पयलीं जर तो नॅशनल प्रेसिडेंट झाला जाल्यार अजून तो नॅशनल प्रेसिडेंट आसा, त्यांनी प्रूफ दिला तो नॅशनल प्रेसिडेंट आसा का ना, तो त्याच्याकडे प्रूफ मागा. आम्ही प्रूफ दिला की तो नॅशनल प्रेसिडेंट न्हू म्हणून. मागीर नॅशनल प्रेसिडेंट जाल्यार नॅशनल काउन्सिल कोण? हो दुसरा प्रश्न. नॅशनल काउन्सिल नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटी कोण? हे पयली नॅशनल काउन्सिल असता, त्याच्या अंडर नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटी असता, त्याच्या अंडर नॅशनल प्रेसिडेंट येता आणि तो सायन मारून दिता. आता पळया, तो म्हणता नॅशनल प्रेसिडेंट सायन सुद्धा त्यांनी खंय मारला ते पळय. हांगा त्याचं नाव आसा मग सायन त्याच्या हांगा मारला, कांयच कळना. कित्याक हो आमदारच तसो गड्डो आमदार. ताका A to Z असेंब्लीन बरोवन दिवचे पडटाले. बाबा कॉलिंग अटेन्शन कितें, 0R कितें, बजेट स्पीच कितें, अमेंडमेंट टू एक्ट कितें, सगळे ताका A to Z दिवचे पडटा. आनी ते स्पीचीस आमकां पोरू हे कळयले की तो मार्गान वयता स्पीचीस आमी ते बरोवन दवरिल्ले आसा. तुम्ही एके वाटेन ती स्पीचीस पळया मराठीन कोंकणीन बरयल्ले आतां स्पिकर्सांसून चालू जाता आनी युट्यूबार व्हिडिओ आतां सेम जातले. तो टेनंटाक टेक्नंट म्हणटा, तो लेपर्डाक टायगर म्हणटा, तो फॅसिलिटेट म्हणटा, तो फॅसिलिटेट हे म्हणटा, फॅलिसिटेट म्हणटा, सॉरी फॅलिसिटेटाक तो फॅसिलिटेट म्हणटा, कॉन्फिडेन्शियलाक तो कॉन्फिडेंटल म्हणटा. हे बोणे आमदाराक आम्ही सकयलच्यान वयर काढलेलो आसा. प्रत्येक प्रोटेस्ट तेजो आमी वयर काढलेलो आसा. आमच्या हे फाटल्यान रेव्होल्युशनीस्ट दिसता, बाकीचे विलेजर दिसता, आपलो सॅक्रिफायस आपलो गाम काढून हे सगळे केल्ले आहा. आणि तेंकाच आयज तो ऑर्डर मारता. कितें म्हणून? तुम्ही कोणूच ह्या ऑफिसान येवचे न्हू म्हणून. त्यांनी पयलीं सांगचे जे प्रश्न हांवें विचारला, नॅशनल प्रेसिडेंट तूं केन्ना जालो? कित्याक नॅशनल प्रेसिडेंट आता तुम्ही 1989 बीजेपी तो फर्स्ट प्रेसिडेंट असलो अटल बिहारी वाजपेयी अज्यूम करा, तो अजूनही प्रेसिडेंट जावंक शकना. आता तो क्लेम करूंक शकना, तो ना संवसारान मात तो क्लेम करूंक शकना तो प्रेसिडेंट म्हणून. अरे वो प्रेसिडेंटचे ते कॉन्स्टिट्युशनान बरयला की जो तू म्हणता एकटा मी मानून घ्या तो कॉन्स्टिट्युशन व्हॅलिड म्हणून. आम्ही तो खंडन केला त्याचं, तो रॉंग म्हणून कॉन्स्टिट्युशन. एकट्यान मानून घ्या तू तो प्रेसिडेंट म्हणून आणि तो कॉन्स्टिट्युशन सारको म्हणून. त्याचे जेन्ना पार्टी रजिस्ट्रेशन जाता इलेक्शन जावपाक जाय आणि 4 वर्सांनी एव्हरी 4 इयर्स टर्म आहा इलेक्शन जावपाक आणि तोच प्रेसिडेंट कंटिन्यू करपाक शकना. डेमोक्रेटिक प्रोसेस आहा. तशें जाल्यार रावा रे मातशें ओगी जानेवारीन 23 समजा 21 ते जानेवारी 23 पर्यंत तो नॅशनल प्रेसिडेंट आसा समजा. जानेवारी 23 तेणीच सांगला की आपण आता MLA झाला, माझ्याकडे हे प्रेसिडेंटशिप जायना, रेझोल्युशन आसा. आपण मनोज परब म्हणजे तुकाराम परबाक आपण प्रेसिडेंट म्हणून प्रपोज करतो आणि त्याचे इलेक्शन जाले आणि तो प्रेसिडेंट जाल्ले. म्हटल्यार जानेवारी 23 ते 22 मे पर्यंत नॅशनल प्रेसिडेंट मनोज परब आसलो. मानून घेतल्यार आमी. आता तू खंयसून प्रकट जालो ते तेणी सांगपाक जाय. मागीर जे आसा तुमकां परत एकदा सांगता, हे सगळे कन्फ्युजन जाला बिकॉज ऑफ इलेक्शन कमिशनाच्या वेबसायटीर 9 जुनाक एक अपडेट जाला, सॉरी अपलोड जाला कॉन्स्टिट्युशन आमचो. तो कॉन्स्टिट्युशन पार्टी रजिस्ट्रेशन करच्या पयलींचो. तो आम्ही वारंवार सांगला की तो ओल्ड कॉन्स्टिट्युशन म्हणून, तो आता इन्फोर्स ना. आम्ही 19 फेब्रुवारीक आमचो जो रजिस्ट्रेशनाक दिल्लो कॉन्स्टिट्युशन तो परत दिला आणि तो बाय मिस्टेक त्यांचे जो डिलिंग हँड इलेक्शन कमिशन त्यांनी तो ओल्डूच स्कॅन कॉपी त्यांनी अपलोड केल्ली आसा. तर तेगेर आम्ही ऑलरेडी इलेक्शन कमिशनाक बरयल्ले. आतांय त्यांनी हे सगळं इन्सिडेंट जावन परत बरयल्ले आणि CEOक आमी सांगतले. सो सध्या तरी विनेश बोरकर नॅशनल प्रेसिडेंट ना, नॅशनल कमिटी ना, नॅशनल काउन्सिल ना. आणि जे आमकां त्यांनी काढला तेवूय इनव्हॅलिड आसा. ते 10 मे मध्ये सस्पेंड केला तेवूय सस्पेंडेड आसा. आता एक अनेक प्रश्न तुम्ही विचारा. 30 तारीख तुमकां खबर तुम्ही हांगा सगळे असले, तो 30 मेक तो हांगा मिटिंगेक गेल्लो तेन्ना मनोज परब प्रेसिडेंट नाहलो, त्यांनी रेजिग्नेशन दिल्ले. तेन्ना तो नॅशनल प्रेसिडेंट म्हणून तेन्ना त्यांनी चार्ज कित्याक घेवना?
हो प्रश्न विचारा ताका तेन्ना तो एज अ सीईसी मेंबर येयला तो फक्त पार्टीन सीईसी मेंबर म्हणून हा इतली वर्सां सीईसी मेंबरच म्हणून करता तो आणि कांयच ना ताका काही ऑथॉरिटी ना हे सगळे कारस्थान तो करता हे सगळे कारस्थान तो करता पार्टीसून ताका काडपाक जाय म्हणून हे तो कारस्थान करता आणि ताका दुसऱ्या पार्टीन वचपाक जाय म्हणून हे सगळे तो करता कित्याक इतली वर्सां जाली इतलो टायम जालो ताका आमी टायम दिलो मनोज परब रिजायन जालो त्याच्या पयलीं ताका आमी टायम दिलो 70 दिसांनी तो ऑफिसान दिलो आनी खूब टायम दिलो आणि आमी हे राव रे आमी हे काडपाक शकता आतांच्या हातात एका काय एन्फोर्समेंट ना एका काय हे ना तो काय इन्कम टॅक्स ऑफिसर न्हू तो काय गव्हर्नमेंट मामलेदार न्हू हे सील करता आमी दिसलेले आमकां दिसलेले काल एकादशी देव ताका सद्बुद्धी दितला म्हणून तरी पण तो सुधरूंक ना हेतून एकूच कळटा देवूय त्याच्या वांगडा ना म्हणून सो आमी हे करूंक शकता आतांच काडूंक शकता आमचे कडेन सगळे आतांच आमी अरे राव हे मातशें राव अरे आम्ही विरेशाक काडपाचें हांगा उलयना आमी म्हणटाले नोटीस की आमी केन्नाय काडपाक शकता मात आमच्या लिगल एडवायझरान सांगला की हे क्रायम आहा हे क्रिमिनल क्रायम आसा हे आमचे ऑफिस जे रजिस्टर्ड ऑफिस आहा पार्टीचे अशें बंद करूंक शकना आणि हे रेंटेड प्रिमायसीस आहा तेजो ओनर आसा सो हे सगळे आमी कायदेशीर करतले आणि फाल्यांचे भितर हे सगळे आमी कायदेशीर प्रोसेस पूर्ण करून हे ऑफिस ओपन करतले आणि तेजेर कारवाई जातली जशें काय आनी कालूय सांगलेलें डिसिप्लिन एक्शन तेजेर चालू आसा डिसिप्लिन एक्शन तेजेर जातले हितून काय हे ना डिसिप्लिन एक्शन जातले आता सगळे आमी ताका एक लास्ट सांगता एव्हेंजर्स सगळे रेडी जाल्ले आहा थानोस वो डिस्ट्रॉय जातलोच आणि एंड गेम ही चालू जाल्ली आसा हे विरेज बोरकारान लक्षांत दवरचे हे विरेज बोरकार लक्षांत दवरचे तुजो टायम आर्टिकल सोंपलेलो आसा तुजो खूब तुवें टायमपास केलो अजय पैसो आलो तुमचे कितें आसा तुमी मातशें ब्रीफ करता म्हाका सांगा दूर राहिल्या आमच्या काय आम्ही किंवा आम्ही वावरले आरजी वांगडा विश्वास घात तो विनेश बोरकर 44 हांव मागता आमचो तो ही प्रेस कॉन्फरन्स जावन आमी मागता आमचे जे फाउंडर मेंबर्स आमचे कडेन आसा आणि तो एक पॉइंट म्हणटा की हांव फाउंडर मेंबर्स ना आणि म्हाका खंय कॉन्स्टिट्यूशन वाचपाक कळना अरे बाबा तू जितलो मुतोंग नासतलो तितलो हांव शिकला तू म्हाका ते सांगा नाका की तू म्हाका वाचपाक कळना नाजाल्यार हे कळना म्हण तू कितें जाणा पार्टीचे हा पार्टी कितें जाणा आयज जर पार्टी रजिस्ट्रेशन खंयच्या सेक्शनाच्यान जाला तू सांग पार्टीचे कॉन्ट्रिब्युशन रिपोर्ट तुवें कित्याक सायन मारूं ना इतली वर्सां सांग पार्टीचे इलेक्शन एक्सपेंडिचर तुवें कित्याक सायन मारूं ना इतली वर्सां तू सांग पार्टीचे मिनिट्स तुवें इतली वर्सां कित्याक सायन मारूं ना तें सांग हे जर करनासले हे जर आमी करूंक नासले जाल्यार पार्टी आतां बाकीची जी पार्टी जाला जशें की 70 विकास पार्टी डिरजिस्टर्ड जाला UGDP डिरजिस्टर्ड जाला मागीर आनी खंयची तरी गोवा सुरज पार्टी डिरजिस्टर्ड जाला गोवा विकासूय जाल्ले मात तेंच्यांनी स्टे हाडला ती तशें जातलें सो कितें तूं उलोवंक सोदता आनी एक गजाल जी कॉन्स्टिट्यूशन कॉपी तो शेअर करता तुम्ही मातशें इन्व्हेस्टिगेट करपाक जाय तेजेर कितें बरयल्लें आसा ही लायन तुम्ही फोकस करा फॉर्म ए आणि फॉर्म बी जे इलेक्शनाक कॉन्टेस्ट करता कॅन्डिडेट ती सायन नॅशनल प्रेसिडेंट नाजाल्यार नॅशनल सेक्रेटरी मारतलो आता तो कितें म्हणटा आपूण नॅशनल प्रेसिडेंट
आणि नॅशनल सेक्रेटरी नॅशनल काउन्सिल आमच्या पार्टीन ना अजून करे नात आमचे नॅशनल प्रेसिडेंट मग तो म्हणजे नॅशनल प्रेसिडेंट आता तो त्यांना 2022 स्वातंत्र्य कॉन्टेस्ट केल्ले त्यांना तुवें फॉर्म येचेर कोणी सायन मारलेली बाबा नॅशनल प्रेसिडेंटान सायन मारलेली का तुवें आता स्टेट प्रेसिडेंट सायन मारलेली का फॉर्म बीन दुसऱ्या आनी कोणी मारलेली सांग तशें जर इन्व्हेस्टिगेशन केलं तू भायर पडटा एट बेस्ड ऑन दॅट कॉन्स्टिट्यूशन एट बेस्ड ऑन दॅट कॉन्स्टिट्यूशन तू आमकां नोटीसी काडटा तू डिफेमेशन हे घालता आमगे कित्याक आमकां सस्पेन्शन करता आर्टिकल 4 आनी आर्टिकल 6 म्हणून पण त्याच कॉन्स्टिट्यूशन म्हणटा फॉर्म ए आनी फॉर्म बी नॅशनल प्रेसिडेंटान मारपाक जाय तुझे झेडपी जे तृप्ती नायक आणि तृप्ती बकाल आणि ते एसपी बगांजा तेवूय इलेक्शन कंटेस्ट केला त्याची फॉर्म बी आणि फॉर्म ए कोणी सायन मारला नॅशनल प्रेसिडेंटान मारला कोणी मारला मनोज बरोबर मारला प्रेसिडेंटान तू आता मोदीच कसो प्रकट झालो सो ही कर्म तेजी जशें की आमी सांगला की तुम्ही ते सोदा तेजी अशी सील तुमकां वास्कोय मेळटले कुमारजुवाय मेळटले आणि कदंबा प्लॅटरूय मेळटले हांव मागता आमचे फाउंडर मेंबर तेणी तुजेर एलिगेशन केला तेणी म्हटलं की तू खंयचोच पार्टी फाउंडर मेंबर ना आणि तू पार्टीतले अकाउंटातले पैसे होते विड्रॉ केले म्हणून कोणत्या पार्टीच्या पार्टीतल्या अकाउंटातले पैसे विड्रॉ केला म्हटलं आयज तेणी स्टेटमेंट दिला प्रेस कॉन्फरन्स घेतला बाहेर दिला ओके हांव ट्रेजरर न्हू हांव पैसे काडटलो तेच्या घरातले पैसे काडूं ना तेच्या गर्लफ्रेंडाचे पर्सिल्ले पैसे काडूं ना आनी तेजेय पैसे काडूं ना सो हांव पैसे काडटलोच आनी पैसे काडपाकच जाय हांव प्राउडली सांगता पार्टीन 1,20,000 असले पयर काल आमी 40,000 काडला कित्याक पार्टी एक्सपेन्सीस एक बेर करपाक जाय आमकां ते हांव सांगूंक शकना खंय काडला ते आमी एका एक्सपेंडिचर पार्टीच्याक आमी स्पेंड करतले आनी ते तूं कोण विचारपाक आमकां ते तूं नॅशनल प्रेसिडेंट जावन इतलो गड्डो तुजे कडेन ऑफिसाची चावी ना मरे अरे तुका ऑफिसाची चावी ना तूं कसलो नॅशनल प्रेसिडेंट आनी पळय लक्षात द्या त्यांनी कॅटेगरी स्टेटमेंट मला 30 मे लास्ट सीसी मीटिंग झाली आपल्यान पार्टी कडसून ना डॉक्युमेंट्स मागला म्हणून कसले डॉक्युमेंट कितले मेंबर आहात ते दी कितले मीटिंग झाल्या ते दी कितले हे झाला ते दी सगळे कितले डोनेशन येयला ते दी अरे तू नॅशनल प्रेसिडेंट मरे तुका सगळे डिटेल आसपाक जाय तू उलट आमचे कडेन मागता आणि आम्ही कोणूच न्हू म्हणटा तू आमकां काय कळनात म्हणटा सो ही गड्डो आमदार व तो फोटिंग आमदार एका आम्ही वयर काढला दाखयला तुमकां तो असेंब्लीन सुद्दां वयता फुडल्या 30 तारीख असेंब्ली ना तुम्ही नोटीस करा त्याच्या डेस्कार फक्त A4 पेपर असता एक त्याचे पेन असता ते 100 रुपयाचे आणि एक पेन्सिल असता तर काय स्टडी करना काय एक्सप्लेन करना कांयच करना आम्ही ताका सगळें सांगला बरोवन दिला कोंकणीन स्पीकर सर अशें आहा हे आहा DOP आहा तो डबल रोल करता एक आहा एडिशनल डायरेक्टर हे आहा तेच मागीर थंय जाता प्रत्यक्षान सगळें बरोवन दिताले आमी आनी ते आमी आनी फुडें तेजेर उलयना मात अशें हो नॅशनल प्रेसिडेंट करून पार्टीची वाट लायता एकाच लागून मनोज परब सोडून गेल्लो आमी हे जाहीरपणान सांगता आमी सगळे एकठांय आहा जशें की आमी सांगलेलें आमी सगळे एकठांय आसा पार्टी फुडें व्हरपाक सोदता मनोजाकूय परत हाडपाक आमी सोदता आमकां जाय आम्ही हे शॉर्ट नोटिसान कित्याक आमी आयज चिंबलाची आमची ग्रामसभा आसली बाकीचे कितें ग्रामसभा आसली मागीर आमी कारापुरूय गेल्ले आमी शॉर्ट नोटिसार हे सांगला सो आमी जशें की सांगता आमी मागता आतां आमचे फाउंडर मेंबर तुमकां परत सांगता फाउंडर मेंबर म्हणल्यार 119 लोक ते रजिस्ट्रेशन टायमार दिता हांवेनूय हेजो सांताक्रुजचो मेंबर म्हणून एफिडेविट दिला तेका विचार फाउंडर मेंबराचे डेफिनेशन कितें विरेश बोरकाराक तेका विचार फाउंडर मेंबर कोण फाउंडर मेंबर म्हटल्यार कितें जो पार्टी रजिस्ट्रेशन करता आसतना पार्टीच्या वांगडा आसा हांवें एफिडेविट दिल्लो हांव फाउंडर मेंबर आसा हांवें पयशे बोलला तेन्नाच्यान कंटिन्यू करता आनी कितें आहा एवरी इयर तेणी ते रिन्यू करपाचें आसता तर विरेशाक तेवूय विचारा तुवें फॉर्म बोलला काय म्हणून ह्या वर्साचे तेवूय तुमी विचारा ते तुम्ही विचारिना कळ्ळें ते डेफिनेशन ते आसा तुम्ही तो सांगता मागीर तेजे आयकता एक तर डॉक्युमेंट तेणी नॅशनल प्रेसिडेंट दिला तुमकां म्हाजे कडेन डॉक्युमेंट्स आहा मनोज परब प्रेसिडेंट जाला म्हणून म्हाजे कडेन डॉक्युमेंट्स आहा कोर एक्झिक्युटिव्ह कमिटी सुप्रीम बॉडी म्हणून हे विरेश बोरकारान 2017 जुलय
17 जुलै 2021 विरेश बोरकर स्वतः आपल्या हातीन प्रेसिडेंट म्हणून सायन मारलेले असा मिनिट्स बरयला की पार्टीची बॉडी सगळ्यांत व्हडली बॉडी ही द सुप्रीम बॉडी म्हणल्यार कोर एक्झिक्युटिव्ह कमिटी सीईसी बॉडी आणि हे मागून घेता इलेक्शन कमी आणि त्याच्याच आधाराचेर आम्ही इतले सीईसी मिटींग घेताले डिस्कशन्स करताले हे डॉक्युमेंट तुमकां हांव शेअर करता प्लीज अपलोड दीस आणि क्वेश्चन विचारा आणि ताका चॅलेंज करा की प्रेस कॉन्फरन्स घ्या म्हणून अशें एकट्याक तो फेस्ताक वयता एकट्याक तो टाकये कडेन दिता एकट्याक घरा दिता हे कितें रे अरे बाबा हे जसो तू गट्स दाखयता पळय वास्को वचपाक कुमारजो वचपाक ना रातचे उडयतान घे मरे रातचे उडयतान घे एक दीस हांवें डायलॉग मारलेलो तो पळत मागता आता कावळो स्वतः घोषित करता की तो मोर म्हणून नॅशनल पक्षी म्हणून हे कितें वो कावळो न्ही वो रातचो गुबूड वो गुबूड तो रातचो येता पळय गुबूड राव राव वो हांव मागता अनिसा अरे हे कितें हे सारखे हे चुकी कितें म्हाका ओडेदांक कोण नोटीस धाडटा रे ओडेदांक शोकोच न्ही काल रातचे तुवेंच पयली स्टोरी मारला फर्स्ट तू राव तू म्हाका सांग हे सील पयलीं आसलो तू जेन्ना येयला तेन्ना ना मागीर रिपोर्ट केले रातचो एका गेला कित्याक आतां 9-10 पर्यंत ही लायट चालू आसता मागीर हे गेला कळ्ळें न्हू आनी बाबड्याक ते कोणाक धाडला पळय तो पडलो त्रासान सीईसी सुप्रीम बॉडी म्हणटा पण तुम्ही इतलो टायम कित्याक घेता डिसिजन घेवपाक आम्ही लास्ट 2 म्हयन्यांच्यान तेच चल्लें हांव तुका सांगता आयज आमी तुमकां सांगता की हेजे डिसिजन हे आतां चड केलें तें लिमीट आमी तेका रावताले की बाबा तो सुदारतलो येतलो फुडें पार्टी व्हरतले म्हणून आमी चान्स दिलो तेका 70 दीस पयलीं तो येवंक ना मागीर मनोज प्रभू रिजायन जावन गेलो तरी पूण अजून तो 2 महिने जाले तो आतां कांयच करून नेवे कितें ती घालता पळय 1 कोटीची डिफॉर्मेशन घातली लिगल नोटीस धाडली तरी पूण कांय जाल्लें ना प्रोटेस्ट केलो तरी पूण कांय जाल्लें ना नॅशनल प्रेसिडेंट म्हणून घोशीत केलो तरी पूण कांय जाल्लें ना आमी तेका रिप्लाय करूंक ना सो आतां तेणी हे षडयंत्र केला की ते डॉक्युमेंट तेका जाय म्हणून ते डॉक्युमेंट खंयचे पार्टीक मागीर विकपाचे कितें करपाचें तो तेच जाणा सो आमी डिसिजन तुमकां प्रॉमिस दिता फाल्यां भितर पूण आमी डिसिजन घेतले आनी आउट करतले हांव मागता आनी जशें आतां अजय ऑलमोस्ट सगळें तुमकां ब्रीफ केल्लें आसा जे आमी पयलींच्यान सांगताले ही कॉन्स्पिरसी जी मडगांव मिटींग जाल्ली थंय ही सगळी स्टार्ट जाल्ली तेचे वयले ऑडियोज व्हायरल जाल्ले आनी हे आयज हे जे कृत्य तेणी केला हेचे प्रूफ जाता की तेंची कितें इंटेन्शन आसलेलें एक तर पार्टी स्प्लीट करप जाल्यार पार्टी टेक ओवर करप हे पळोवन तरी दिसता की तेका पार्टींत लोक आमचे कडल्यान तेका जाय की तेका एकदा भायर काडलेलो आनी जे तेजे फुडें इंटेन्शन कितें आसा आनी खंय वचपाचें ते तेका मे बी फुलफील करपाक जाय म्हणून आनी तो जो म्हणटा नॅशनल प्रेसिडेंट आता तो 70 दीस येवंक ना ऑफिसान इतकी आमची 2-3 मदीं सीईसी मिटींग जाल्यो आनी मागीर तो येता एज अ प्रोटेस्टर म्हणून तो प्रोटेस्ट लेटर घेवन येता आनी तो डॉक्युमेंट्स मागता आनी डॉक्युमेंट्स मागल्या शिवाय म्हणटा आपूण तो फुडले कितें ते आपूण हे करचो ना म्हणटा एक्शन घेवपाक दिवचो ना म्हणटा म्हणजे कोणाचेर घेवपाक जाय जाल्यार अरे तूं नॅशनल प्रेसिडेंट जाल्यार तूं आनी प्रोटेस्ट लेटर कशें मागपाक शकता तूं तुजे कडेन सगळे एक्सेस आसपाक जाय डॉक्युमेंट्साचो आनी हे नॅशनल प्रेसिडेंट म्हणून तुका आतां कळ्ळें 2026 इतके दीस तूं गोंयांत आसलेलो जेन्ना तांकां आतां ते तो 10 मेंबर्साक आपूण तो परत ताका आतां घेतले म्हणटा जेन्ना तेंची इलेक्शन घेतली तेन्ना हो नॅशनल प्रेसिडेंट गोंयांत आसलेलो आनी नॅशनल प्रेसिडेंट म्हणून तूं जर आतां तुका मानलो सुद्दां जाल्यार अशें अजयान सांगलें तुजें नॅशनल कावन्सील गाया नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटी गाया कित्याक तेच जे तेंच्यांनी एक जे हे व्हायरल केला कॉन्स्टिट्युशनाची एक कॉपी जेणे क्लियर बरयला नॅशनल प्रेसिडेंट जर कितें तेका जर पावर्स आसा ओन्ली आफ्टर द डिसिजन ऑफ नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटी तेची कमिटी जे डिसिजन घेता तेच्या उपरांतूच तो ते एक्झिक्यूट करपाक शकता जशें आमी तांकां 10 जाणांक आनी हेच्या पयलीं कोणाचें एक्शन घेतला ती आमची पयली सीईसी बॉडीची मिटींग जाली मिटींग जावन ते डिसिजन जावन मागीर आमी ते एक्शन घेतला सो अशें तेंची मिटींग जाला काय ते तेणी सांगपाक जाय आनी हे चोरयापणान जे लॉग मारता हरशीं जे जाग्यार तो भोंवता तुमी पयला आसतले वता तेचे रील्स आसता तुजो कॅमेरामॅन घेवन भोंवता हे काडटला कित्याक नॅशनल प्रेसिडेंट मरे तूं रील काडपाक जाय रील काढून फिर व्हायरल करपाक जाय बाबा आपूण नॅशनल प्रेसिडेंट हे जी बॉडी आसा हे सगळे इलिगल चलयता म्हणून इलिगल चलयता म्हणून आनी तुवें सील मारपाक जाय रातचे तुमी दोनांक रातचे दोनांक मारता तू नॅशनल प्रेसिडेंट तुका फुल रायट आहा मरे नॅशनल प्रेसिडेंट तुजो खरंच आसा जाल्यार तूं डायरेक्ट घेवन तुवें मिशीन मारपाक जाय आसलें मिडिया आपोवंक जाय आसली तुमी मिडिया आतां इतको तुमी आतां 1.5 वर्स जालें हांगा रावला तुमकां आपोवंक जाय आसलें
आणि मरपाक जाय दिसतील तू जर तुझे जर बाजू सारखी आल्या असे फटिंगपणा करून असे चोरी आणि रातची कित्याक मारपाक जाय दिसतील तू नॅशनल प्रेसिडेंट जाल्यार तुका फुल रायट आसा मरे सो परत एकदा इतकेच सांगता की जे मनोज सांगून भायर सरलेलो की हे आता रेव्होल्युशन उरलेले ना म्हणून हे आता डर्टी पॉलिटिक्स जाल्या म्हणून तेतून प्रूफ जाता आणि त्या इतके दीस आमचे सगळे भुरगे रेव्होल्युशनरी सगळे ओगी असलेले ते कित्याक खुबशे आमचे अटॅक जाताले आणि अशें तेंच्यांनी पिक्चर क्रिएट केल्लो की आमकां ही पार्टी नाका आमी ही पार्टी बंद करपाक सोदता म्हणून पूण जेन्ना हे एक सारखे लिमिट आसा हे जेन्ना जाले तेन्ना आमकां सगळ्या भुरग्यांचे कॉल येयले की आतां कितें तरेचेर एक एक्शन जावपाक जाय म्हणून आणि आयज लास्ट मिनिट कॉलाचेर इतके भुरगे येयला जर आमी तसो जर अपील केल्ले जाल्यार गोंयभराचे भुरगे हांगा आसपाचे तितके आमची कापासीटी आसा आणि आमकां हेचे वयल्यान इतके प्रूफ जाता की आमकां ही पार्टी जाय आनी आमी सक्षम आसा ही पार्टी फुडें व्हरपाक आमचो अनेक सीसी मेंबर मोनिको तेने आपली 2 उतरां सांगची आम्ही सोसूंक जायना गाड्या जागा आम्ही आर्जीक भितर सरलेले एक मनोजाचो आवाज आयकून आणि मनोज म्हणजे ही आरजी आणि रेव्होल्युशन ज्या दिसा मनोज भायर सरलो त्या दिसा रेव्होल्युशन अशें दिसलें की काबार जालें मनोज भायर सरून आमकां मनोज जाय आमकां सगळ्यांक मनोज जाय मनोज नासतना ही आरजी जावची ना हांव विरेशाक हांव सारकें सांगता आमी विरेशाचो आवाज आयकोंक ना फक्त मनोजाचो ताका स्टेजीर पळोवन आमी भितर येयलेले गोंय राखपाक हे गोंय सांबाळपाक आमी धोबरां दवरयले लोकांच्या दारांनी आयज आमकां तेणे थोंड बसयले आयज आमकां उगी बसयले घरान हे आमकां चलचें ना कित्याक आयज लोक आमकां विचारता तुमच्या आदीचें जालें कितें काय म्हणून आमच्या आदीचें जालें कितें काय कितें आमी आवाज दितले ताका आनी हो स्टील ह्या मेंबराक ह्या ऑफिसान वचपाक दीर येत ना म्हाका हांव मेंबर फावंडर मेंबर आयज म्हाका वचपाक आयज दीर येत ना हे विरेशान केलाचें चूक विरेश आमी न्ही व्हिडिओर तुजें नांव काडलें आमचो आमदार आतां कळलो हो म्हणून हें करता म्हणून अरे म्हाका तिरेन जाय म्हाका भितर वचपाक कित्याक हे ऑफिस आमचें आनी ही पार्टी आमी फुडें वतले तूं कितलीय मस्ती कर तुजी मस्ती आतां कोण येयली तूं विरेश आमदार कसलो पळय तो आमी नको आसले तुजे गूण आनी तुजो स्वभाव आतां आमकां कोण येता कित्याक आमकां जाय फुडें वचपाक आमी येयले रेव्होल्युशन करपाक आनी हें गोंय सांबाळपाक हे तूं एकलो मनीस इतल्या जाणांक नाचयताय इतल्या जाणांचे तूं हे सॅक्रिफायस काबार कोत्ताय घाम काडला आमी घाम काडला हे पार्टी घडोवपाक मनोज परब तो मनोज परब आयज आमी प्राऊड तेका मनोज परबाक आयज मनोज परब आनी काव पडला मनोजाक हाडपाक मनोज परब आयज डेड जाला गोंय सगळो लोक आमकां विचारता तुमचें कितें जालें काय म्हणून कितें सांगपाचें आमी ही गोश्ट आसली ती विरेशाच्या मनान कितें तरी आसलें आतां कोण येता विरेश तूं आमचो आमदार म्हणून आमी सदांच तुका आमी वाखाणलेलो पूण आयज कोण येवन तूं आमदार कसलो पळयता जशें आतां बाबान सांगलें मोनिको बाबान आमी जे जॉयन जाले फक्त एकूच मनशा लागून तो म्हणजे आमचो बाब मनोज परब आमी इवन विरेशा बसून वळखनासले जी काळजां उतर जे उलयतालो प्रत्येक गोंयांत जे इश्यू आसा ते आयज रेज केल्ले जावं कायदे हाडले फक्त मनोज परबान हाडले आनी आयज पळोवपाक शकता आयज तेजी कशी आयज तो रिजायन जावन गेलो फक्त विरेशा लागून जेन्ना तो रिजायन जालो तर तेणे मनोजा मेळपाक जाय आशिल्लो की बाबा कितें करुया काय म्हणून फोन करपाक जाय आशिल्लो कितल्या मिडियान तुमी ताका विचारले तर तो केन्ना क्वेश्चन केलो तूं बाबा विरेका मनोजा मेळ्ळा तो आन्सर वेगळो सांगतालो जाल्यार इवन सीईसी जेन्ना लास्ट सीईसी आमी ताका सांगले रिक्वेस्ट केले बाब आमचो सेबी आसा तेणे ताका हाती धरून सांगले की बाबा कितें जालें आमी सगळे विसरून घेवया तूं मनोज विरेश आनी विश्वेश हेंका पळोवन आमी आरजी म्हणून फावंडर म्हणून जॉयन जाल्ले तर तुमी मेळपाक ताका रेडी आसा की ना विरेशा आनी विश्वेशा विचारले लास्ट सीईसी जाल्यार विश्वेशान सांगलें का आपूण रेडी आसा जाल्यार विरेशान आपल्या डॉक्युमेंटेशन दिवनी मागीर मेळटा म्हणून लास्ट मागीर परत सप्टेंबर ताका परत सांगलें आमी पळय आतां हें सगळें आसता विसरोया सोल्युशन काडुया आनी फुडें वचया म्हणून परत विचारले तेन्ना विश्वेशान सांगलें आपूण मनोजा मेळपाक रेडी आसा जाल्यार विरेशान सेम आन्सर दिलें आपूण सांगता आपल्या डॉक्युमेंटेशन दिया म्हणून डॉक्युमेंटेशन कसलें प्रत्येक डॉक्युमेंटेशना जावं हेका डिसिजन घेवपाक तूं आसा डॉक्युमेंटेशन ऑनलायन सगळें आसा जर तुका पार्टीचो सीईसी तूं MLA जाल्यार तुजे कडेन सगळें डॉक्युमेंटेशन कसलें
जाल्यार आयज आमकां खंय तरी विरेशा वांगडा जो एक विश्वास आशिल्लो तो गेल्लो आसा. आयज तेणे आमचे जे सॅक्रिफायस केल्ले आसा. हांव एक बरी कंपनी कामां आशिल्लो, एक 70-80,000 पगार आशिल्लो म्हाका, आयज लाखभर आसतालो, पूण आयज आमी मनोजा लागून हे गोंयांत सॅक्रिफायस केल्ले आसा, तेची उतर लागून भायर सरले आसा. आयज दुःख दिसता की विरेशांनी आमकां हें दिलें म्हणून सॅक्रिफायस. कित्याक जेन्ना लास्ट टायम असो तेणे सगळी सीसी मेंबरां एक मेसेज धाडलेली तुमचें कॉन्ट्रिब्युशन कितें जाय म्हणून. आयज विरेश फूल चेंज जालो आसा, पयलो विरेश ना, त्याची कोण तरी कितें सांगता आमकां खबर ना. सो आमी लास्ट सोंपयतानाच एक सांगता, आमी मनोजा लागून जॉइन जाले, सदां मनोजा वांगडा आसतले. आमकां जाय आमकां जाय आमकां जाय आमकां जाय आमकां जाय. सगळ्या फंक्शनान जाले हांव सांगल्यार सीसी मेंबर प्रॉब्लेम एकूच की मनोज परबाक लागूनच हें घडलां. आमी मनोज परबाकूच लागून आज घडले. कारण कित्याक तो जर तेन्ना प्रेसिडेंट आसलो, तेन्ना प्रेसिडेंट म्हणून आसलो तो, पूण आमकां सदांच मनोज प्रेसिडेंट दिसतालो. जेन्ना आमी मनोजा आवाजाचेर मानून घेया आनी सगळे मानून घेता काय ना. आमी मनोज आसले म्हणून हे एक्सिडेंटली पॉलिटिशियन आमी पॉलिटिशियन न्हू. आमी स्वार्थान आसले. विरेश बाब तूं स्वार्थाक गेलो, आमी स्वार्थान आसले. आमी स्वार्थान आसले. आमी आनी कांय उलोवपा ना पळय. आमी मनोजा लागून आसा. हें जें तुवें केलें पळय हें सामकी चुकी गजाल केली. हें टोटली चुकी गजाल केली. देव बरें करूं. चलो बस थँक्यू.